भारतात सध्याच्या स्थितीला 78 कोटीपेक्षा अधिक नागरिकांकडे पॅन कार्ड आहे. मग इतक्या लोकांकडे पॅन कार्ड असताना नवीन पॅन कार्ड का लाँच केले जात आहे? या 2.0च्या पॅन कार्डची काय गरज आहे? केवळ नवीन QR कोडसाठी सरकार या 2.0 पॅन कार्डसाठी 1432 कोटी रुपये खर्च करते का? नवीन कार्ड काढावेच लागेल का? किंवा जुन्या पॅन कार्डचं काय होणार? तसेच नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी काय करावे लागेल? त्यासाठी किती खर्च येणार आहे? तसेच या 2.0 म्हणजेच नवीन अपग्रेडेड पॅन कार्डचा तुम्हाला काय फायदा होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओला लक्षपूर्वक बघा. मंडळी, भारत सरकारने पॅन कार्ड 2.0 या नवीन अपग्रेडेड व्हर्जनसाठी तब्बल 1432 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या नवीन पॅन कार्ड काढण्यामागचे कारण किंवा उद्देश असा आहे की जे जुने पॅन कार्ड आहे त्यामध्ये काही सुरक्षिततेच्या दृष्टीने त्रुटी होत्या, ज्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत होत्या. तसेच पॅन कार्डचा वापर करून एखाद्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन चोरण्यासारखे प्रकारही घडत होते. आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे सध्या जे जुने पॅन कार्ड ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर आहे ते 15 ते 20 वर्षाखालचे आहे आणि ते खूप जुनं झालेलं आहे. या जुन्या सॉफ्टवेअरमुळे खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे हे जुने सॉफ्टवेअर रिप्लेस करून त्या जागी नवीन अपडेटेड सॉफ्टवेअर तयार करून त्याच्या सहाय्याने हे 2.0 पॅन कार्ड ऑपरेट केले जाणार आहे. या 2.0 पॅन कार्डमध्ये नवीन आणि अधिक सुरक्षित टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. त्यामुळे फसवणुकीच्या गोष्टीला आळा बसणार आहे. तर मंडळी, 2.0 पॅन कार्ड तुम्ही कसे काढू शकता? जर तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पॅन कार्ड 2.0 साठी अर्ज करण्याची काही गरज नाही. फक्त आधार कार्डसोबत तुम्हाला पॅन कार्डचा नंबर लिंक करण्याची गरज आहे. पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाईट incometaxindia.e-filing.gov.in यावर लॉग इन करावे लागेल. तुम्ही SMS द्वारेही पॅन कार्ड लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि पॅन कार्डशी जोडलेला असावा. म्हणजेच जे तुमच्याकडे जुने पॅन कार्ड आहे त्याचा नंबर आणि आधारचा नंबर एकमेकांशी कनेक्ट केलेला असावा. तर मंडळी, या 2.0 पॅन कार्डचे वैशिष्ट्ये काय आहेत? तर या 2.0 पॅन कार्डमध्ये तुम्हाला एक QR कोड बघायला मिळेल. त्यामध्ये तुमचा पर्सनल डाटा स्टोअर केलेला असेल. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या पॅन कार्डमध्ये नवीन आणि अधिक सुरक्षित अशी टेक्नॉलॉजी वापरली गेलेली आहे, ज्यामुळे तुमची होणारी फसवणूक किंवा तुमच्या पॅन कार्डचा होणारा गैरवापर या गोष्टींना आळा बसणार आहे.